विज्ञानाच्या आधारे आध्यात्मिक स्थिती मोजण्याची संकल्पना स्वामीजींचे आवाहन 3 दिवसीय शिबिराचे आज समापन. स्वर्गीय गजाननदादा पाटील मार्केट यार्ड मैदान येथे आयोजित 3 दिवसीय हिमालयन समर्पण ध्यान शिबिराच्या समापनात बोलताना श्री शिवकृपानंद स्वामीजी यांनी विविध आध्यात्मिक संकल्पनांचा उलगडा केला व इथे जमलेल्या मुमुक्षांना ध्यान जीवन जगण्यासाठी आवश्यक का आहे याचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाला सफल करण्यात श्री ज्ञानेश्वरदादा पाटील अध्यक्ष माऊली ग्रुप ऑफ शेगाव, श्री राणादादा दिलीप सूर्यवंशी मॅनेजिंग डायरेक्टर राणा शिपिंग कंपनी, श्री आदित्य धनलाल हिंगणे राजमुद्रा ग्रुप शेगाव संचालक एरियल मॅपर्स, श्री पद्मसिंग प्रतापराव पाटील मॅनेजिंग डायरेक्टर मॅप मीडिया लिंक कंपनी यांचा मोलाचा वाटा आहे, असे आभार श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आले. अध्यात्मात सामान्य व्यक्ती कोणत्या चुका करू शकतो हे सांगताना स्वामीजी म्हणाले, आजच्या काळात एखाद्या व्यक्तीकडे पैसा नसला तरी पैशाचे तसेच ज्ञान नसतानाही ज्ञानाचे ढोंग करता येते, मात्र आध्यात्मिक स्थितीचे ढोंग करणे शक्य नाही. विज्ञानाच्या मदतीने व्यक्तीच्या ओरा किंवा आभा मंडळाचे चित्र स्पष्ट दिसते. ज्या व्यक्तीची आध्यात्मिक स्थिती उन्नत असते तिच्या आभामंडळावरून ती ओळखता येते. त्यामुळे सामान्य जनतेची फसवणूक टाळण्यासाठी आध्यात्मिक परवाना संकल्पना राबवून ओऱ्याच्या आधारे परवाना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वर्ष 2026 हे संगत वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून सध्याच्या अस्थिर काळात आत्मसंगत आणि गुरु संगत अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमासाठी विश्वभरातून 15,000हून अधिक साधक गण शेगाव नगरीत उपस्थित होते व सर्व भाविकांची उत्कृष्ट दर्जाची व्यवस्था व आपुलकी व शिस्तबद्ध पद्धतीने सर्व नियोजन केले बद्दल श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन च्या वतीने श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्था स्वयंसेवा म्हणून राजमुद्रा ग्रुप वरखेड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. एबीपी मराठीसाठी विठ्ठल अवताडे, समीर देशमुख, शेगाव. सरयू में मिलेंगे कभी न कभी, जरा ध्यान करो जरा धीरज रखो, स्वामी जी मिलेंगे कभी न कभी. प्रकारची साधना घेतल्या जाणार आहे याबद्दलची माहिती आपण इथं असलेल्या कर्मचाऱ्यांकडून घेण्याचा प्रयत्न करा. तरी आपण यांना विचारू की पुढील प्रोग्राम हे कसे राहतील. नमस्कार, आप कल से 45 दिन का अनुष्ठान शुरू हो रहा है. इसको अनुष्ठान इसीलिए कहा जाता है क्योंकि जब हम ऐसा कोई नाम देते हैं कि अनुष्ठान जाप मंत्र, तो हम नियमित करते हैं उसको, तो ध्यान का अनुष्ठान इसीलिए कहा गया है. तो कल से आप नियमित इस अनुष्ठान से जुड़िए. दत्त मंदिर जो है शेगांव में प्राचीन दत्त मंदिर में है वहाँ पे, और एक शारदा मार्बल के पीछे अकोट रोड पर, ये दोनों जगह पर 45 दिन का अनुष्ठान शुरू होने जा रहा है. कल से शुरू हो रहा है शाम को 7 से 7:30 बजे. तो आप सभी जरूर जुड़िएगा. धन्यवाद.